परंतु या ठिकाणी पक्ष काही या पद्धतीचा वागत नाही आहे. प्रांताध्यक्षांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यांनी अजिबात माझ्यावर काही अन्याय केला नाही आणि केंद्रीय नेतृत्वाचा यात काही संबंध येत नाही. लोकली हा छळ चाललेला आहे, राजकीय छळ. तर हा छळ कुठेतरी थांबावा, त्या दृष्टिकोनातून मी माझ्या वेदना या ठिकाणी मांडल्या आहेत. परंतु कालचं जे प्रकरण घडलं त्याच्यात माझा अपमान असण्यापेक्षा तो प्रांताध्यक्षाचा अपमान अधिक आहे. कारण प्रांताध्यक्षांनी जर सूचना दिली आहे आणि प्रांताध्यक्षाच्या सूचनेचं जर पालन त्या ठिकाणी होत नसेल तर मग तो अपमान हा महाराष्ट्राच्या पक्षाचा होतो, प्रांताध्यक्षाचा होतो, त्यांच्या अध्यक्षाचा होतो. त्यामुळं ही चिंतेची बाब आहे. बघूया आता प्रांताध्यक्ष याच्यावरती काय निर्णय घेतात. ते योग्यच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. पण लोकल कुठला तो नेता आहे ज्याचा हस्तक्षेप हा सगळा होतोय, नेमकी कोणावर तुमची सूचना? एक लक्षात घ्या, मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की प्रांताध्यक्षांनी ज्यांना सूचना दिल्यात पक्षाचेच प्रमुख असतात ना, पक्षाच्या बाहेरचं नसतं, ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नेता कोण आहे तुम्हाला कळतच आहे त्यामध्ये.